स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ। चला आज जाऊया स्वामींच्या मठामध्ये। सर्वात पहिले आवरून मी घरातून निघाली। त्यानंतर ठरवलं आईकडे जायचं। आईकडे पोचताच एवढं गरम झालं होतं की विचारू नका। पण नंतर हातात आले ते मस्त आईच्या हातचे गरमागरम पोहे। स्वर्गसुख म्हणजे काय असतं हे बघितल्यावर कळतं। त्यानंतर आम्ही निघालो स्वामींच्या मठात जाण्यासाठी। आता इथे माझे वडील, ज्यांची की आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे। आई आणि वडील या दोघांच्या लग्नाला आज 39 वर्ष पूर्ण झाली। या दोघांना बघून किती छान वाटतं ना। असं वाटतं हा प्रवास असाच चालत राहावे, असेच ते हेल्दी राहावे, मस्त राहावे। आज खूप दिवसांनी घराबाहेर निघाले। त्यात पप्पा आणि मम्मी दोघं माझ्या गाडीवरती होते आणि मी आणि भाऊ दुसऱ्या बाईकवरती। इथे आल्यानंतर एवढा वैताग आलेला की हा फाटकच ओपन होत नव्हता। पहिले एक मेल जातो आणि वरतून एक उन्हाचं तर विचारू नका। एवढं गरम होतं तर की थांबवत नव्हतं। नंतर गेली मालगाडी। अरे एवढा वैताग आला होता शपथ। तो फाटक काय उडायचं नावच घेत नव्हता। आणि हा सूर्यदेवता तोही काही थांबत नव्हता। वरतून नुसती आग ओकणं चालू होतं। त्यानंतर अजून थोडं पुढे गेल्यावरती अजून एक फाटक लागलं आणि तेव्हा लोकल। आता काय करणार, शेवटी कसं तरी उन्हातान्हात आम्ही हा गेट क्रॉस केला आणि पोचलो स्वामींच्या मठात। आता स्वामींच्या मठात जायचं म्हणजे सामान तर घ्यायला हवं। सामान घेतला आणि थेट पोचलो स्वामींच्या मठामध्ये। तिथे गाडी वगैरे पार्क केली मस्त आणि बाहेर पहिले दर्शन घेतलं, कारण व्हिडिओ वगैरे आतमध्ये अलाउ नव्हते। त्यामुळे मी तुम्हाला आतमधलं काही दाखवू शकत नाही। इथे आम्ही मंदिराच्या मागील परिसरात, जिथे मस्त एक वडाचं झाड आहे, आजूबाजूला मस्त शांत वातावरण आहे, तिथे आम्ही थोडे आईवडिलांचे फोटोशूट केले, काही फोटोज क्लिक केले आणि स्वामींचा आशीर्वाद घेतलं। मन शांत आणि तृप्त झालं। तर असंच तुमचं सदैव प्रेम असू द्या। त्यानंतर आम्ही बघितलं की आजूबाजूला मस्त अशी जांभळाची आणि आंब्याची झाडं होती। थोडं फिरलो वगैरे, तिथे जरा फेऱ्या वगैरे मारल्या, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला। इथे कोणाचं तरी काहीतरी पूजा का काहीतरी होतं म्हणजे, तर तिथे सेटअप केला होता। तिथे पण पप्पा आणि मम्मीचे मस्त छानसे फोटो काढले, कारण की आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती ना। त्यानंतर आम्ही निघालो तर निघताना मला इथे आपले दत्त महाराज दिसले, जे की या श्वानाच्या स्वरूपात होते। त्यांचंही दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुखकर व्हावा अशी आशा व्यक्त केली। निघताना मन भरून येत होतं, जाऊसं वाटत नव्हतं, पण आजचा हा प्रवास इथे संपणार नाही। त्यानंतर आम्ही गेलो आई आणि पप्पांच्या आवडीची जिलेबी आणि ढोकळा घेऊन आलो। त्यानंतर रस्त्याने येताना एवढी मोठी बिल्डिंग, तीही एका महिन्यामध्ये बांधून झाली। तुम्ही सांगू शकता का नक्की हे स्वामी समर्थांचे मठ कुठले आहे? ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ। आणि असंच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।